नमस्कार. आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी आपण असे छान असे घेतलेले आहेत कारले. आता आपण कारले छोट्या छोट्या कापमध्ये भरलेल्या कारल्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी आपण छोटे छोटे कापमध्ये घेणार आहोत. कट करून कारले मस्त असे घेऊयात. कट करून कारले आणि अर्धा तास ठेवूयात मुरत आणि मग नंतर बनवूयात त्याची छान भाजी. असं छान आपण कारलं घेतलेलं आहे कट करून. आता आपण त्यामध्ये भरूयात मीठ आणि अर्धा तास मिठामध्ये ठेवूयात मुरत. असं छान आपण त्याच्यामध्ये घेऊयात. असं मीठ घेऊयात सर्व बाजूने भरून. असं मीठ भरून घ्यायचं कारल्यामध्ये आणि अर्धा तास आपण कारले ठेवणार आहोत मुरण्यासाठी. कारण मिठामध्ये कारले मुरल्यानंतर त्याचं कडू पाणी छान असं निघून जातं आणि मग कारलं असं कडू लागत नाही. म्हणून आपण अर्धा तास मुरत ठेवणार आहोत. नंतर बनवूयात त्याची भाजी. असं छान आपलं मिठामध्ये कारलं मस्त मुरलेलं आहे. आता आपण मिठाचं पाणी घेऊयात काढून आणि मस्त असं मिठाचं पाणी काढल्यानंतर स्वच्छ पाण्याने घेऊयात धुवून कारल्याला. आपण कारल्याचं घेतलेलं आहे मिठाचं पाणी काढून आणि घेतलेलं आहे कारलं छान असं स्वच्छ पाण्याने धुवून. आता आपण कारल्याच्या भाजीला देणार आहोत फोडणी. आता अगोदर आपण हे कारले घेऊयात तळून आणि नंतर करूयात कारल्याच्या भाजीची तयारी. असं छान आपण कारलं हे तेलामध्ये मस्त घेऊयात तळून. आपण अशा पद्धतीने कढई ठेवली गॅसवर आणि कढईमध्ये टाकलेलं आहे तेल आणि गॅस केलेला आहे आपण ऑन. तेल आता छान आपण गरम झाल्यानंतर कारले त्यामध्ये घेऊयात तळून. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपण कारले तेलामध्ये घेऊयात छान असे तळून. आता कारले घेऊयात आपण तेलामध्ये टाकून तळून. असे आपण मस्त कारले घेणार आहोत तेलामध्ये तळून. असे तेलामध्ये कारले छान असे घ्यायचे मस्त तळून. सर्व असे कारले असा रंग येईपर्यंत छान रंग येईपर्यंत आपण कारलं तेलामध्ये तळून घेणार आहोत. तळल्यानंतर प्लेटमध्ये घेऊयात काढून. असं आपलं झालेलं आहे छान असं तेलामध्ये कारलं तळून. आता आपण त्याच्यामध्ये सारण घेऊयात भरून आणि नंतर देऊयात कारल्याच्या भाजीला फोडणी. आता आपण कारल्यामध्ये छान सारण घेऊयात भरून. असं छान आपण शेंगदाण्याचा कूट आहे हा आणि या शेंगदाण्याच्या कूटमध्ये आपण अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा लाल चटणी आणि थोडीशी हळद असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आपण हे खलबत्त्यामध्ये कुटून मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे घेतलेले आहेत 2 चिरलेले कांदे, थोडीशी कोथिंबीर, लसण आणि अद्रक आणि खोबऱ्याची अशी छान आपण घेतलेली आहे पेस्ट करून आणि थोडंसं त्याच्यामध्ये कुटताना टाकलेलं आहे आपण जिरं. अशा पद्धतीने आपण सर्व घेतलेले आहे साहित्य. आता हे सारण आपण घेऊया छान असं कारल्यामध्ये भरून. अशा पद्धतीने आपण सर्व कारल्यामध्ये सारण घेणार आहोत भरून. असं मस्त घेऊयात सर्व सारण भरून. असं घ्यायचं मस्त सारण भरून कारल्यामध्ये आणि मग देऊयात कारल्याच्या भाजीला फोडणी. आपलं कढईमध्ये कारलं तळलेलं तेल होतं. आपण ते छान असं घेतलेलं आहे भाजीला फोडणी देण्यासाठी. थोडीशी घेऊयात टाकून आता मोहरी. असं छान आपलं तेल झालेलं आहे गरम. आता मोहरी घ्यायची टाकून. मोहरी आपली झालेली आहे छान. आता टाकूयात चिरलेला मस्त असं आपण कांद्याची काप घेऊयात टाकून. अशी कांदा छान आपण तेलामध्ये परतून घेऊयात. सोनेरी रंग येईपर्यंत आपला कांदा परतायचा आहे म्हणजे भाजीला टेस्ट छान येते. छान असा आपला कांदा तेलामध्ये परतलेला आहे. आता लसण आणि अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट घेऊया छान अशी आपण टाकून. तेलामध्ये लसण अद्रक कोथिंबीरची पेस्ट पण छान अशी परतून घेऊयात.
घेऊत आता भरलेली कारली टाकून. अशी आपण घेतलेली आहे भरलेली कारली. आता घेऊयात टाकून अशी तेलामध्ये आणि छान परतूयात मस्त. चवीनुसार घेऊयात टाकून मीठ. मीठ टाकल्यानंतर छान मीठ सर्व मिक्स होईपर्यंत छान असं घेऊयात परतून. थोडेसे आपण टाकून घेऊयात पाणी. थोडंसंच पाणी टाकायचं. असं आपण अर्धी वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे. आता आपण कारलं मंद आचेवर 2 मिनिट छान असं होऊ देऊ. मंद आचेवरच होऊ द्यायचं कारलं. म्हणजे छान असं तेल मस्त फुटून सुटून निघतं मस्त आपल्या कारल्याच्या भाजीला. असं घेऊयात आपण 2 मिनिट शिजून कारलं. अशी झाली बघा आपली कारल्याची भाजी तयार. असं झालेलं आहे आपलं कारलं. असं मस्त झालेली आहे आपली कारल्याची भाजी तयार. या पद्धतीने कारल्याची भाजी केल्यास कडू पण लागत नाही आणि छान अशी मस्त लागते, पण एकदम टेस्टी लागते. अशी झालेली आपली चमचमीत कारल्याची भाजी. या पद्धतीने कारल्याची भाजी केल्यास खूप छान खूप टेस्टी लागते. म्हणून या पद्धतीने एक वेळ अशी कारल्याची भाजी नक्की करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. कमेंटमध्ये नक्की कळवा आपली भरलेल्या कारल्याची भाजीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला. बाय.